नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळेजण कांचन आणि आप्पांना शोधत असतात. इकडे कांचन आप्पांना म्हणते, किती वेळ असंच बसून राहायचं? तुम्ही म्हणाला होतात ना एखाद्या वृद्धाश्रमात जाऊ म्हणून. मग तर आप्पा म्हणतात, जायचंय ग कांचन. पण आत्ता यश, अरुंधती सगळे आपल्याला शोधत असतील. आपण गावी गेलेलो नाहीये हे तिकडे चौकशी केल्यानंतर त्यांना सहज कळेल. मग ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी शोधतील. जवळचे आश्रम तर ते नक्की पालथे घालतील. आणि आपण जर आत्ता आश्रमात गेलो तर आपला पत्ता त्यांना लगेच कळेल. तर कांचन म्हणते, मग चांगलं आहे की. तुम्ही यशला म्हणाला होतात ना, आम्ही जिथे राहू तिथला तुला पत्ता देऊ, तू येऊन भेटत जा मग. तर आप्पा म्हणतात, अगं ते ती वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो होतो. यश किंवा अरुंधतीला जर आपला पत्ता कळाला तर ते शांत बसतील असं तुला वाटतंय का? ते आपलं काहीही ऐकणार नाहीत. ते आपल्याला परत घरी घेऊन जातील. आणि मला आता परत त्या घरात जाण्याची इच्छा राहिलेली नाहीये. तुलाही जायचं नाहीये ना? तर कांचन म्हणते, नाही, तुम्ही जिथे असाल ना तिथेच मी असेल. पण मला एक कळत नाही, असं आपण किती वेळ भटकायचं? तर आप्पा म्हणतात, मलाही माहीत नाही ग. तर कांचन म्हणते, काय वेळ आली आहे आपल्यावर, ती सुद्धा आपल्या मुलांमुळे. मला वाटलं नव्हतं हो अनिरुद्ध असं वागेल. त्याच्यावर आंधळं प्रेम केलं मी. तर आप्पा म्हणतात, पण आता तुझे डोळे उघडलेत ना, सत्य तुझ्या समोर आलेलं आहे. आता पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. तुला खरं सांगू का कांचन, मला ना तुझी खूप काळजी वाटते ग. माझ्यानंतर तुला कोण सांभाळेल? तर कांचन म्हणते, अहो असं नका ना बोलूत, आता आपणच दोघं एकमेकांचे आधार आहोत. मला माहिती आहे सतत पाठीशी घातल्यामुळे अनिरुद्ध हातचा गेलाय. हे सगळं माझ्यामुळेच झालं. मी दोषी आहे, मला माफ करा. तर आप्पा म्हणतात, कांचन तू स्वतःला दोष देऊ नकोस. अगं ज्याने कोणी हे सगळं केलंय ना त्याला काहीतरी लाज वाटायला हवी ना. तो काही आता लहान नाहीये. तर कांचन म्हणते, हो पण ही सगळी वेळ माझ्यामुळे आली आहे तुमच्यावर. मला अपराधी असल्यासारखं वाटतंय. तर आप्पा म्हणतात, कांचन तुला असं वाटून घेण्याची काहीही गरज नाहीये. आपल्याजवळ मुलं नाही आहेत म्हणून आपण काही रस्त्यावर येणार नाही आहोत. पण मला आता समृद्धीमध्ये परत जाण्याची इच्छा नाहीये. अगं ज्या घराला आपण मंदिर मानलं ते घर पडताना मला माझ्या डोळ्यांनी बघवणार नाही ग कांचन. आणि आप्पांच्या डोळ्यात खूप अश्रू येत असतात. तर कांचन आप्पांना धीर देत असते. ती म्हणते, नका ना रडू. नको जायला आपण परत. मला सुद्धा आता तिकडे जावंसं वाटत नाही हो. म्हणजे आपल्या समृद्धीबद्दल ओढ वाटते मला, पण तिथे राहणाऱ्याबद्दल काहीच वाटत नाही. तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही जर खचलात तर मी कोणाकडे बघू? तुमच्याशिवाय कोण आहे माझं? नका ना रडू, नाहीतर मी पण रडेन. तर आप्पा लगेच त्यांचे डोळे पुसतात आणि म्हणतात, नाही रडत. दुसरीकडे सगळेजण त्यांना शोधत असतात. त्यावेळी अरुंधती यशला विचारते, काय झालं, काही कळालं का? तर यश म्हणतो, आम्ही अख्खा एरिया पालथा घातला परंतु आजी आप्पांचा काहीच पत्ता नाहीये. तर अरुंधती म्हणते, मी विशाखाला सुद्धा फोन केला होता परंतु ते तिथेही गेले नाहीयेत. तर यश म्हणतो, विशाखा आत्याला हे कळाल्यानंतर तिला काही वाटलं नाही का? तर अरुंधती म्हणते, माहिती नाही, मी फार बोलत बसले नाही तिच्याशी. आत्ता आई आप्पा मिळणं जास्त गरजेचं आहे. मी गावी सुद्धा फोन केला होता. आई आप्पा जर तिकडे गेले असतील ना तर तिथले लोक कळवतील आपल्याला. तर नितीन म्हणतो, मी सुद्धा आजूबाजूच्या सगळ्या आश्रमामध्ये त्यांचा फोटो देऊन आलोय. बघूया ते तिथे गेले तर तेही कळेल. बरं यश, मला सांग, तुझा फोन झाला तेव्हा ते बरे आहेत असं म्हणाले ना ते? तर यश म्हणतो, हो म्हणाले, पण त्यांचा चेहरा बघितल्यानंतर काय ते कळत होतं. बरं झालं मी व्हिडिओ कॉल केला, नाहीतर तेही कळालं नसतं. तर नितीन म्हणतो, अरे व्हिडिओ कॉल केला होता ना, मग ते कुठे आहेत ते कळालं नाही का? तर यश म्हणतो, नाही ना, आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. म्हणजे दुकान वगैरे काहीच नव्हतं. दुकान असतं तर पत्ता तरी दिसला असता, पण आजूबाजूला काहीच नव्हतं. सामसूम होती. माहिती नाही कुठे आहेत ते. तर अरुंधती म्हणते, त्यांची मनस्थिती पण बरी नव्हती रे यश. त्यांना आत्ता खूप एकटं वाटत असणार. अरे त्यांनी त्यांच्या औषध गोळ्या नेल्यात की नाही हेही माहिती नाही आपल्याला. आईंना काही गोळ्या रोज घ्यायला लागतात, नाहीतर खूप त्रास होतो त्यांना. तर नितीन म्हणतो, अरुंधती बी स्ट्रॉंग, आपण लवकरच शोधू त्यांना, ते सापडतील. आणि तो यश आणि अरुंधतीला म्हणतो, मी एक सुचवू का? माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. मला असं वाटतं की आपण आजूबाजूच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा चेक करायला हवं. तर अरुंधती म्हणते, हॉस्पिटल? काय बोलताय तुम्ही नितीन हे? तर नितीन म्हणतो, नाही, त्यांना काही झालं असेल असं मी म्हणत नाहीये. पण आपण सगळीकडे शोधलं त्यांना, ते कुठेच सापडत नाहीयेत. मग आपण हॉस्पिटलमध्ये सुद्धा चेक करायला हवं ना? तर यश म्हणतो, आई शांत हो, काहीही होणार नाही त्यांना. तर अरुंधती म्हणते, आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न करायला हवेत. तुम्ही बरोबर आहात. हे दोघं आता सापडायलाच हवेत. तर नितीन म्हणतो, मला तर असं वाटतंय की आता आपण पोलीस कंप्लेंट सुद्धा करायला हवी. त्यांना घर सोडून 24 तास झाले असतील, ते पहाटेपासून दिसत नाहीयेत, याचा अर्थ त्यांनी काल रात्रीच घर सोडले. तर यश म्हणतो, बरोबर आहे नितीन सर तुमचं, आपण पोलिसांची मदत घ्यायलाच हवी. हे असं कुठे कुठे आणि किती शोधणार आपण त्यांना? अरुंधती म्हणते, हो रे, तेही आहेच.
ते आता सुखरूप मिळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला पोलीस स्टेशनला जाऊया आपण. त्यावेळी ते तिघे पोलीस स्टेशनला जायला निघतात. दुसरीकडे आप्पा आणि कांचन एका ठिकाणी बसूनच झोपलेले असतात. त्यावेळी तेथे एक माणूस येतो आणि ते दोघे झोपले आहेत याची खात्री करून आप्पांचा मोबाईल आणि त्यांची बॅग चोरी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आप्पांना जाग येते. त्यावेळी ते कांचनकडे बघत मनात म्हणत असतात, मला माफ कर कांचन, माझ्यामुळे तुझी खूप फरफट होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की त्यांची बॅग आणि मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यावेळी आप्पा मंदिरामध्ये आलेल्या 2 माणसांना विचारतात, तुम्ही आमची बॅग बघितली का? तर ते म्हणतात, नाही बघितली. तेवढ्यात कांचनला जाग येते. आप्पा म्हणत असतात, माझी बॅग, माझा मोबाईल सगळं चोरीला गेलं, कोणी चोरलं काय माहिती. तर कांचन विचारते, काय झालं? तर आप्पा सांगतात, सगळं चोरीला गेलं. तर कांचन म्हणत असते, अहो काय करायचं आता आपण? परत घरी जाण्याशिवाय पर्याय नाही आहे आपल्याकडे. तर आप्पा म्हणतात, नाही नाही कांचन, आता काहीही झालं तरी परत जायचं नाही. तर कांचन म्हणते, हो पण आपल्याकडे पैसे, कपडे, मोबाईल काहीच नाही आहे, काय करणार आपण? त्यावेळी त्यातील एक माणूस म्हणतो, आजोबा मी सांगू का? इथे जवळच ना एक वृद्धाश्रम आहे, मला वाटतं तिकडे तुमची सोय होऊ शकेल. ते लोक तुम्हाला नक्की मदत करतील. हवं तर मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडतो. तर आप्पा म्हणतात, नाही नाही, उगाच तुम्हाला कशाला त्रास, आम्ही जातो, शोधतो आम्ही. तर तो माणूस म्हणतो, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. त्यावेळी तो माणूस आप्पांना काही पैसे देत असतो आणि तो म्हणतो, हे तुमच्याजवळ ठेवा, म्हणजे भूक लागली की तुम्हाला काही खाता येईल. तर आप्पा म्हणतात, नाही नको, याची काही गरज नाही आहे. तो माणूस म्हणत असतो, असू द्या हो आजोबा, एकतर तुमचं सगळं सामान चोरीला गेलंय आणि आजीला सुद्धा भूक लागली असेल ना. आणि तो आप्पांच्या हातात काही पैसे देतो. तो तिथून गेल्यानंतर आप्पा म्हणतात, बघितलंस कांचन, माणुसकी अजून जिवंत आहे ग. आपला मुलगा आपल्या पाठीशी उभा नाही राहिला म्हणून काय झालं, देवाने अशा भल्या माणसाला आपल्या मदतीसाठी पाठवलं. तर कांचन म्हणते, गणपती बाप्पा मोरया, आणि ती देवाचे आभार मानते. इकडे चालत असताना नितीन म्हणतो, आपण रात्रभर सगळी हॉस्पिटल्स पालथी घातली, पण आप्पा आणि कांचनताई कुठेच सापडल्या नाहीत. याचा अर्थ चांगला आहे, म्हणजे ते बरे आहेत, म्हणजे ते बरे असतील. तर अरुंधती म्हणते, ते सुखरूप असू देत, परंतु स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तर नितीन म्हणतो, अरुंधती आता आपण पोलीस कंप्लेंट केली आहे ना, मग आता पोलीस त्यांना शोधतील आणि आपल्याला कळवतील. मला असं वाटतं की आता तुम्ही घरी जा आणि थोडा वेळ आराम करा. त्यावेळी मंदिरातली घंटा ऐकू येते. तर अरुंधती म्हणते, मी घरी जाण्याआधी एकदा देवळात जाऊन येते, खूप बेचैन वाटतंय मला, कदाचित देवळात जाऊन आल्यानंतर बरं वाटेल मला. तर यश म्हणतो, हो आई, मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर, गणपतीचं देऊळ दिसतंय, आजीची खूप श्रद्धा आहे ना गणपतीवर. तर अरुंधती म्हणते, हो रे, चल आता त्यालाच साकडं घालूया. यश आणि अरुंधती त्या मंदिरात येतात. त्याच मंदिरात आप्पा आणि कांचन सुद्धा असतात. परंतु अरुंधती आणि यश मंदिरामध्ये जातात आणि त्याचवेळी आप्पा आणि कांचन मंदिरातून बाहेर पडतात. त्यामुळे तेथे त्या दोघांची भेट होत नाही. अरुंधती देवासमोर प्रार्थना करत असते. ती म्हणते, गणपती बाप्पा, तुला तर सगळं माहिती आहे, आमच्या आई आप्पा जिथे कुठे असतील तिथे सुखरूप राहू देत, लवकरात लवकर घरी येऊ देत, आमची आणि त्यांची लवकरात लवकर भेट घडवून आण. अरुंधती बाहेर येऊन बसलेली असते. त्यावेळी तिला खूप रडू येत असतं. तर यश म्हणत असतो, आई तू काही काळजी करू नकोस, आपण आजी आप्पांना शोधून घरी घेऊन जाऊ. अरुंधती म्हणते, कुठे शोधणार आहोत आपण त्यांना, अख्खा दिवस निघून गेला, कुठेच ते दिसले नाहीत, मला आता जास्तच काळजी वाटायला लागली आहे. यश, त्यांनी काही खाल्लं प्यालं असेल का? आप्पांना उठल्या उठल्या चहा नाश्ता लागतो, नाहीतर त्रास होतो त्यांना. आईंनाही आता गुडघेदुखीमुळे फार चालता येत नाही रे, कुठे असतील ते, काय करत असतील, कुठे राहत असतील. तर यश म्हणतो, आई आप्पा म्हणालेत ना आपल्याला, ते जिथे कुठे असतील तिकडचा पत्ता आपल्याला देतील. तर अरुंधती म्हणते, पण अजून नाही कळवला ना त्यांनी पत्ता, म्हणजे त्यांना राहता येईल अशी जागा नाही मिळालेली यश अजून. दोघं बिचारे कुठेतरी फिरत असतील रे, मला आता एक एक क्षण जड वाटायला लागलाय. यश म्हणत असतो, सापडतील आई ते, आपण त्यांना आता शोधतोय ना, यापेक्षा जास्त आपण काय करू शकतो सांग बरं. तर अरुंधती म्हणते, तेही आहेच, किती वाईट आहे रे हे सगळं, आपल्या घरच्यांमुळे होतंय. संजनाचं काय रे, तिला काहीच वाटत नाही, ती तर परकीच आहे, आई आप्पांविषयी तिला कुठल्याच भावना नाही आहेत. पण अनिरुद्ध स्वतःच्या वडिलांना फसवताना काहीच वाटलं नाही यांना, आणि माझा अभि सामील आहे त्यात, हे संस्कार केले का रे मी. तर यश म्हणतो, आई अभि वाहवत जातो, तुला माहिती आहे ना, तो पटकन इन्फ्लुएन्स होतो, आता अजिबात रडू नकोस प्लीज. तर अरुंधती म्हणते, माझ्याच मुलांची लाज वाटते रे मला, ईशा काय, अभि काय, आपण चुकतोय हे कसं कळत नाहीये त्यांना. तर यश म्हणतो, नाही कळत त्यांना, काय करणार आपण तरी, किती समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय आपण. इकडे घरी समृद्धीमध्ये संजना म्हणत असते, सगळे असे का बसलात तुम्ही, ब्रेकफास्ट नाही केला का? तर अनघा म्हणते, आज आम्ही काही केलं नाहीये, घरात फळं आहेत, ब्रेड बटर आहे, ज्यांना जे हवं ते खा. तर संजना म्हणते, काही केलं नाही म्हणजे, का नाही केलं? तर आरोही म्हणते, कारण आमचा मूड नाहीये. तर संजना म्हणते, मूड नाहीये, अनिरुद्धला औषधं घ्यायची असतात माहिती आहे ना,
अनिरुद्धने आता औषधंसुद्धा तुमच्या मूडप्रमाणे घ्यायची का? त्याने काही खाल्लं नाही तर औषधं कशी घेणार तो? तर अनिरुद्ध म्हणतो, संजना ठीक आहे, इट्स ओके. तर अनघा म्हणते, बाबा तुम्हाला हवं असेल तर मी दूध केळं देऊ का? तर अनिरुद्ध म्हणत असतो नको. तर संजना म्हणते, आणि आम्ही काय खायचं? तर आरोही म्हणते, तुम्हाला जे हवं आहे ते, म्हणजे तुम्हाला सगळं बनवता येतं. आज तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवून घ्या. आज आम्ही दोघी किचनमध्ये जाणार नाही आहोत. तर संजना म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही दोघीसुद्धा आता काहीच खाणार नाही आहेत का? तर आरोही म्हणते, नाही, कारण आमची इच्छा नाही आहे. तेवढ्यात ईशा तेथे येते आणि ती म्हणते, अनघा मला काहीतरी खायला दे ना, मला खूप भूक लागली आहे. तर संजना म्हणते, अनघा आणि आरोहीने आज किचन बंद ठेवायचं ठरवलंय. काहीच बनवलेलं नाहीये त्यांनी. तर ईशा म्हणते, का? तर अनघा म्हणते, आम्ही असं काहीही ठरवलेलं नाहीये. आजी आप्पा कालपासनं गायब आहेत, त्यांचा पत्ता लागत नाहीये. यश आणि ताई त्यांना रात्रभर शोधतायत. आमची तर भूकच मेलीये आणि तुमचीच खायची इच्छा कशी काय होतीये तेच कळत नाहीये. तर आरोही म्हणते, हो ना, आजी आप्पा नाहीये तिथे तर घर रिकामं वाटतंय. कसलीच इच्छा होत नाहीये, कसलाच मूड होत नाहीये. अरुंधतीला कांचन आणि आप्पांसारखं कोणीतरी दिसतं, त्यामुळे ती त्यांच्या मागोमाग त्यांचा पाठलाग करत असते आणि ती जवळ जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ती आजी आप्पा नाही आहेत. तर यश म्हणतो, सॉरी, आईला माफ करा, तिला असं वाटलं की ते माझे आजी आजोबा आहेत, सॉरी. त्यावेळी ती बाई अरुंधतीला म्हणते, तुझे आईवडील हरवले आहेत का? ते तुला लवकरच सापडतील. गणपती बाप्पा तुझी आणि त्यांची भेट लवकरच घडवून आणतील. तर अरुंधती म्हणते, तुम्ही सुद्धा देवाकडे माझ्या आई आप्पांसाठी प्रार्थना करा. बाप्पांना सांगा ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेव. तर ती बाई म्हणते, हो, आम्ही त्यांच्यासाठी नक्की प्रार्थना करू. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईशा त्या दोघींना म्हणत असते, तुम्ही अति करताय असं वाटत नाहीये का तुम्हाला? किती हा ड्रामा? तर संजना म्हणते, तुम्ही दोघी अशा रिॲक्ट करताय जसं काय आई आप्पा कायमचे निघून गेलेत. कांचन आणि आप्पा एका वृद्धाश्रमात येतात. त्यावेळी तेथील बाई म्हणते, काय मदत करू शकते मी तुम्हाला? तर आप्पा म्हणतात, आम्ही दोघं इथे राहू शकतो का? त्यावेळी ती बाई विचारते, तुमचं सामान वगैरे काही नाही आहे का? त्यावेळी कांचन सांगते, आमचं सगळं सामान चोरीला गेलं. त्यावेळी ती बाई म्हणते, तुम्हाला कोणाला फोन करायचा आहे का? तर कांचन पटकन अरुंधतीला असं म्हणते. तर आप्पा लगेच म्हणतात, नाही नाही. त्यानंतर इकडे अरुंधती आणि यश घरी येतात. त्यावेळी अरुंधती सांगते की आता तर आप्पांचा फोनसुद्धा बंद लागतोय. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.